बंटी कुठे चालला? दादर सावंतवाडी कोकण एक्सप्रेस लोक. चला 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 चला, ब्रिज क्रॉस करून जायचंय. हा, स्टीलची बॉटल खाली आहे ऋतू. नमस्कार मंडळी. तुला तिकडे बघ श्री. शमत आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. हा, आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे कुठे? बीचवर, हरिहरेश्वरला. तर तिकडचा पण आपला न्यू ब्लॉग होणार आहे, तर तो पण बघा. बघूया, आम्ही पण फर्स्ट टाइमच. अरे इकडे मॅटर झालंय. बोल. तिकडे आम्ही पण फर्स्ट टाइमच चाललोय हरिहरेश्वरला. तर बघूया तिकडचं निसर्ग सौंदर्य आणि बीचची खासियत ती पण मला बघायची आहे. तर जाऊया आपण हरिहरेश्वरला. आणि जो आपला हा बॅक साईडचा पॅसेज राहिला होता दाखवायचा, अतिशय सुंदर असं दृश्य आहे, बघू शकता. एकदम नॅचरल लुक. तुम्हाला इकडे आल्यावर गावीच आपल्या स्वतःच्या आलोय असा फील होईल. आणि हे बघा मेन जो चला शिके. ओ हो, अरे मामी पकड. आता मैया कोण पकडणार? अरे निघू कशी आता माईला. डिंग डिंग डिंग. चला 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 शिव, दाखवायचं आपण. चला. हा मस्त असा झुला आहे. हे बघा, इथे बाहेर पण सिटिंग अरेंजमेंट ठेवली आहे पार्टी करायला, जी आम्हाला भेटली नाही ना बाबा शिवचे. बाबा शिवचे बाबा, कसं वाटतंय? गावचा फील येतोय ना? तुम्हाला 2 शब्द बोलायचे तर बोला. माझं पण गावाला असं तुम्ही गावाला सेट झालो असतो. होऊया का आपण? आपल्याकडे असं स्पॉट नाही ना समुद्र जवळ वगैरे. तेच ना. आणि इकडे येणाऱ्यांना काय गायडन्स करू शकता तुम्ही? काय नाही, पार्टी करण्यासाठी मस्त आहे, फॅमिली चांगली आहे, जेवण तर उत्तमच आहे, फिश वगैरे. रूम्स कसे वाटले तुम्हाला वरती? रूम पण चांगले, साफसफाई क्लीन आहेत एकदम मस्त. फॅमिली त्यांची खाली राहते त्याच्यामुळे रूम एकदम क्लीन आहेत. आणि त्या काकी पण बोलायला छान आहेत. काकी काका दोघं पण बोलायला छान आहेत. फॅमिलीसाठी खूप उत्तम असं आहे. चला बघूया आपण. असंच जाऊ शकतो का? झाडं तर खूपच लावून ठेवलेत त्यांनी. हे बघा झोपाळे, फ्रंट साईडला पण झोपाळा आहे, मी तुम्हाला दाखवला. आणि हे बघा, वाव, पावसामध्ये तर खूप सुंदर दृश्य असणार आहे इथे. खूप म्हणजे खूपच. वाव, जास्वंद. जास्वंद जास्वंद किती फुलं आलेत बघा. खूप सुंदर आहे, खूप मस्त. वाव, सगळीकडे बघाल तिकडे ग्रीनरी आहे, फुल ग्रीनरी. शिवला तर पण खूप आवडलंय इकडे, कारण त्याला कुक्कू पण मिळालाय तिकडे बघायला. कुक्कू. तर गाडी केली इथे पार्क आणि चाललोय आम्ही बीचवर. शिव झालाय रेडी बॅट घेऊन. वाव, एक्साइटेड. शिवची मामी काय बनवायचे ऋतू? चाललं असं बीचवर. वाव, मस्त असं. तिकडं मस्त आहे. हाय. असू दे या. शिवच्या पायात जाते रेती. कसा करतोय? काय काय. चला चला, असं झाड असं झाड.
पाणी व किती पाणी समुद्र ना इकडे नाही, इकडे नाही. कुठे जायचं? आपण चाललोय गाडी. मामा मामी कुठे गेले? अरे कुठे गायब झाले? दुवा 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 मस्त लागते छान छान. इकडे दाखव तुला इकडे. चला ये बघ बघ हे बघ काय पकडतोय मामा. ते बघ काय पकडलं माया. तिकडे फेक. टाक पाण्यात टाक दगड आहे, टाक टाक पाण्यात. उचल जप परत उचला टाका पाण्यात. उचल त्याला. टाक पुढे. कुठे गेला पाय धुवा. चाल उभा नको राहा. चला. शिव लागलाय थोडा खेळायला आता. पळतोय बघा. मस्त एन्जॉय चाललाय पाण्यामध्ये. एकटाच घेऊ मी. चलो इथे बीचवर मस्त आमचं खेळून वगैरे झालंय. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये काय एन्जॉय केले ते आम्ही. आणि आता बंटीकडे आहे मॅप. तर चाललोय आपण व्ह्यू पॉइंटला हरिहरेश्वरच्या. बघूया आपला मॅप काय सांगतोय आपल्याला. ते मॅप काय सांगतोय रे? मॅपवरनं मी असं व्ह्यू पॉईंट शोधला. हां तू बोलला 500 मीटरवर. ओके मग ये मग चालत दाखवतो तुला. हे काय होतं? चला तुझे बाबा आलात काय? आलो पुढे जाणार तुम्हाला सोडून. ते तर आहे बरोबर ना, पुढे जाणार. आयुष्य इथेच आहे आणि इथेच. चला चाललोय आपण व्ह्यू पॉइंट बघायला. लाटांचा आवाज इकडे येतोय. चालून हे काय आलंय आपल्याला. चालून थोडं दमल्यानंतर समोर दिसला आपल्याला उसाचा रस. शिवचा फेवरेट उसाचा रस. बापा ती हरिहरेश्वरच्या मंदिराची एंट्री. ते हरिहरेश्वरचं मंदिर. इकडे लागली आहे लाईन. आहा नजारा. असं जावं लागतंय आपल्याला. हरिहरेश्वरवरून निघालो आम्ही. रिॲक्शन बघा सगळ्यांची, कारण मी थोडीशी एक झोप काढली त्याच्यामुळे सगळ्यांची अशी तोंड झालेली. तिथं व्ह्यू पॉइंट दाखवता नाही आला आपल्याला, कारण वरती पण होती
होती, भरतीचा टाईम होता आणि थोडीशी जागा आहे ना तिकडे जायची पाण्यातून होती. सो तिकडे जरा गलगलीत झाला होता, पाय बी सरकून पडायचो. त्याच्यामुळे काय आम्ही रिस्क घेतला नाही. आम्ही सरळ निघालो, थोडासा टेक ठेवला आईबाबांसाठी. चला तर आपण कुठं चाललो? वडखळला. वडखळला चाललो, थोड्या वेळात पोचू. बघू शिवचे बाबा आणि शिवचा मामा काय आपल्याला थोडासा काय खायला प्यायला देताव काय बघू. आणि जरा बघितलं हे असं लगेच त्यांच्या कमेंट पास होतात. ठीक आहे, आवाज तुम्हाला येतच असेल शिवच्या बाबांचा. चला तर ड्रायव्हरची सर्व्हिस आपल्याला चांगली भेटल्यामुळे आपण काहीतरी त्यांना फुल ना फुलाची पाकळी देऊ शकतो 2-3 दिवसानंतर. 3 दिवसांनी. आता आमच्याकडे पैसा नाही ना. ठीक आहे, तर भेटूया आपण. काय व्हरायटी येते जेवणामध्ये ते बघायला. आणि शिवमचा झोपेतून उठला. उठलास काय बघते बघा कसा घाबराला. गोरखपूर आणि दादरचं काय भानगड आहे? ट्रेन केलेली. आम्ही थांबलोय रोहा फाटक आणि ही चालली ट्रेन. इकडनं राजधानी आली आणि आली राजधानी. बोला ना राजधानी. राजधानी. थांबलो आम्ही पनवेलला आणि हे आहे एकविरा हॉटेल. पप्पा इकडून या जरा मस्त जेवूया. दुपारी काय जेवलोच नाही आम्ही, नॉनस्टॉप आलो. देशी चल आलेला आहे आणि भाकरी, चिकन कढाई, सुरमई फ्राय मागवले आणि ऋतुरी मागवलाय अंडा मसाला. चला मस्त मजा. प्रकारे आमची मस्त अशी ट्रिप कंप्लीट झाली आहे आणि व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती धमाल मस्ती केली आणि किती एन्जॉय केला आणि शिवने सुद्धा एन्जॉय केला. तर फॅमिलीमध्ये तर अशी वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा ट्रिप तर पाहिजेच, त्याशिवाय मजा कुठे येते ना का. तर तुम्ही पण अशी ट्रिप काढा आणि जमलंच तर तिकडे विजिट करा. हरिहरेश्वर आणि आपला रायगड जी स्वराज्याची राजधानी आहे, खूप सुंदर किल्ला आणि खूप मोठा किल्ला असा आहे. आमचा एक पार्ट तर त्याच्यामध्ये राहिलेलाच आहे, तुम्हाला मी सांगितलं. तर तो पार्ट आम्ही लवकरच कंप्लीट करू आणि असाच आम्हाला जसा सगळ्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिलात तसाच अशा सगळ्या व्हिडिओजला तुम्ही प्रतिसाद द्याल अशीच आमची अपेक्षा आहे. आणि लवकरच घेऊन येऊ तुमच्यासमोर आम्ही नवनवीन व्हिडिओज. तो आत्तासाठी टाटा, बाय बाय, सी यू. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नवीन लोकांनी विसरू नका अजिबात. सो टाटा, बाय बाय.